नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. चला आपण सुरू करूया आता मेष राशीपासून राशी भविष्याला. तयार राहा, आपली आपली कुंडली समोर घेऊन बसा मेष राशीवाले, मेष लग्नवाले. चला सुरू करूया. मेष रास ही आपल्या एकूणच राशींमध्ये 12 राशींमध्ये पूर्व दिशेला कार्यरत असणारी रास आहे. कायम उत्साही, अतिशय छान फोकस असतो आयुष्याचा. मंगळ हा महत्त्वाचा ग्रह कुंडलीमध्ये आणि डोकं शांत ठेवायचा प्रयत्न कराल तर सगळंच मंगलच आहे. चला बघूया या 20 जुलै ते 19 ऑगस्ट या महिन्यामध्ये मेष रास मेष लग्नासाठी ग्रहांचा काय संदेश आहे. पहिल्यांदा बघूया उद्योजक आणि नोकरदार. 1 ऑगस्टपासून शुक्र आणि चंद्र हे दोन्ही ग्रह 6वे आलेले आहेत. ते कामामध्ये खूप चांगली सुसूत्रता आणतील. 17 जुलै ते 17 ऑगस्ट रवी आणि गुरु हे दोघेही कॉम्बिनेशन आहे त्यांचं चतुर्थामध्ये. सरकारी कामात यश देतील आणि घरातल्या कामात पूर्ण सुख मिळतील, समाधान देतील. 2 एप्रिलपासून तुमचा राष्ट्राधिपती मंगळ हा पराक्रमात आहे. तुमचं कौशल्य, धैर्य याने तुम्ही कामात बाजी मारून जाल. 5 ऑगस्टपर्यंत तुमच्या गिऱ्हाईकांशी बोलाचालीत जरा सौम्य राहा, थोडं लक्षात ठेवा. हे लिखापडीच्या कामात, अकाउंट्समध्ये जरा नरमाईने वागा. सगळ्या स्टाफशीच बुध मंगळ दोघं एकत्र आहेत. विचाराने कृती करा म्हणजे परत परत तेच तेच काम तुम्हाला करावं लागणार नाही. राहू लाभातून पंचमावर अजूनही दृष्टी टाकतोय. पैसे इन्व्हेस्ट करणं आत्ता नकोच, जरा नोव्हेंबरपर्यंत. 17 ऑगस्टपासून रवी पंचमामध्ये सिंहेमध्ये येतोय. मीडिया, नाटक, सिनेमा, टी व्ही किंवा कुठलाही सोशल मीडिया या क्षेत्रात धडपडणाऱ्या युवकांना चांगल्या संधी येतील. पण जे समोर येत आहे ते तपासून बघा, खरे खोटेपणा त्याचा तपासून मगच त्याच्यावर विश्वास ठेवून तिथं काम करा. कारण राहू प्रलोभनं निर्माण करतोय आणि एकूणच मीडियाचं क्षेत्र हे प्रलोभनातूनच येणारं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये, औषध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना 1 ऑगस्ट नंतर चांगली कामं करतील. हे लोक चांगली कामं त्यांना मिळणार आहेत. पण 15 तारखेनंतर चंद्राशी युती होते, तिथे मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. शनीची दृष्टी आहेच 6ठावर. मंगळही बघतोय. सेवा धर्म शुक्राचा आहे इथे औषध क्षेत्रात, कारण औषधशास्त्राचा शुक्र कारक आहे.
षष्ठामध्ये आहे शनीची दृष्टी, त्यावर शनीची दृष्टी अंकुश आणणार आहे. सर्जन असलेल्या लोकांसाठी अतिशय पेशन्स दाखवायची गरज आहे. गुरुची साथ नोव्हेंबरपर्यंत चांगली आहे. 5 ऑगस्ट नंतर घरामध्ये काही नवीन सुधारणा वास्तुशास्त्राप्रमाणे हव्या असे वाटत असेल तर त्या करून घ्या. बिझनेसमध्ये आता जून 2027 पर्यंत म्हणजे शनी बदलेपर्यंत फार कर्जात तो पडू देणार नाही. पण गुरुच्या दृष्टीमध्ये शनी असल्यामुळे व्यापार वृद्धीच्या बाहेरच्या देशामध्ये संधी शोधाल. आणि मध्ये ऑगस्टमध्ये बुध आणि मंगळावर तृतीयामध्ये राहू बघतोय. आवाजवी साहस करू नका. संधी शोधा याचा अर्थ साहस करा पण आवाजवी नको. नोकरीत तुमच्या सर्कलमध्ये तुम्हाला चांगले लाभ होतील. नोकरदारांना शनी धनस्थानावर बघतो आहे. अपेक्षेप्रमाणे अजूनही हा शनी जास्त प्राप्ती करू देत नाही आहे. हा काळ ट्रेनिंगचा उमेदवारीचा आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुमचं खरं ट्रेनिंग संपेल आणि तुम्ही पूर्ण कौशल्याने कामाला लागाल तेव्हा तुम्हाला चांगले पैसे मिळणार आहेत. गृहिणींसाठी 5 ऑगस्ट नंतर बुध घरात छान वातावरण ठेवेल. गुरुबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्या मनाप्रमाणे फेरफार करायचे असतील तुम्हाला तर ते कराल. 15 ऑगस्ट नंतर मुलांच्या बाबतीत गृहिणींचं जास्त कडक धोरण असणार आहे. कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मुलांकडे लक्ष देणारीच ही गृहिणी असणार आहे. असतेच मेष राशीची. आणि त्याच्यामुळे मुलांची प्रगती नीट होण्यासाठी मुलांना कडक शिस्तीमध्ये तुम्ही ठेवाल. आहे त्यात समाधान मानून पुढे प्रगती करण्यासाठी प्रयत्न करा हे मुलांच्या मनावर बिंबवाल. विद्यार्थ्यांना काय सांगीन तर अभ्यासाला लागा. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. पहिली परीक्षा उंबऱ्यावर येऊन ठेपली आहे. जरा जास्त परिश्रम करायला लागणार आहे ते लक्षात ठेवा आणि चांगला अभ्यास करा. नाहीतरी विद्यार्थी दशेमध्ये दुसरं करायचं काय आहे. परदेश आणि कर्ज या बाबतीमध्ये आता कर्ज वाढू शकणार नाही कारण शनीची षष्ठावर दृष्टी आहे. पण काही पचनाचे त्रास पाण्यापासून होत नाहीत ना. खाण्याच्या गोष्टींवरती जरा लक्ष ठेवावं लागेल. कौटुंबिक बाबतीत जुलैच्या 3ऱ्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या 2ऱ्या आठवड्यात भावंडांच्या आणि जोडीदाराच्या नात्यामध्ये काही गैरसमज होऊ देऊ नका. आणि जर काही थोडंफार तू मैमै झाली, थोडं मागे पुढे झालं, फार लक्ष देऊ नका. निवळेल आपोआप ही परिस्थिती निवळेल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. काहीच कायम नसतं. आपण आता प्रत्येक वयोगटासाठी बघूया. 20 ते 40 या वयोगटातल्या युवकांसाठी मेष रास मेष लग्नाच्या काय करतील ग्रह. दशमावर गुरुची दृष्टी कामामध्ये आव्हानात्मक कामं तुम्हाला देणार आहे. 17 जुलैपासून रवी गुरु योग होतोय तो तुम्हाला खूप चांगली सफलता देणार आहे. सरकारी कामं सुरळीत होतील. घर तर झालंच आहे. 5 ऑगस्टपासून बुध घरामध्ये राहिलेली डॉक्युमेंट्सची कामं करावी लागतील. नवीन घरी राहायला गेल्यानंतर काही दिवस हे चालूच राहतं नाही का. MSCBचा मीटर नावावर करून घ्यायचा आहे. सोसायटीसाठी काहीतरी डॉक्युमेंट्सवर सही करायची आहे. हे चालूच राहतं नवीन घरामध्ये. सोसायटीच्या घराचं टॅक्स बिल वगैरे मार्गी लावण्यासाठी हा वेळ चांगला आहे. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना दशमातला 6वा मंगळ चांगला असतो. तो खूप एनर्जीने काम करून घेणार आहे तुमच्याकडून आणि तुम्ही हितशत्रूंचा बिमोड कराल. घराच्या फ्रंटवर सगळं छान आहे. जोडीदाराबरोबर जुलैच्या 21 ते 23 तारखेमध्ये स्पेसिफिकली वाद घालू नका. कारण मेष राशीला सगळं छान असलं की अजून त्यांचा स्वभाव अजून छान उमदा होतो. तसा थोडा वाद घालणारा पण असतोच नाही का. पटलं असेल तुम्हाला. 60 ते 90 या वयोगटामध्ये गुरुची व्ययातल्या शनीवर दृष्टी आहे जो मीनेमध्ये आहे त्याच्यावर. मंगळ या कृतीपूर्ण ग्रहाची तुमची रास आहे. पण 2 ऑगस्ट नंतर जरा स्वभावाच्या वेगळं. तुम्ही काही धार्मिक नाही आहात. मंगळ हा धार्मिक ग्रह नाही. पण तुमच्या स्वभावावेगळं 2 ऑगस्ट नंतर तुम्हाला अचानक धार्मिक गोष्टींमध्ये रस वाटू लागेल. अष्टमेशही मंगळच आहे. तो गुरुकडे बघतो. गूढ गोष्टीमध्ये रस वाटतोय. त्यामुळे जूनपासून तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये जरा आनंद घेता यायला लागेल.
वय तुमचं तसं झालं आहे नाही का, 70-80च्या पुढच्या लोकांना फार हिरिरीने बाहेरची कामं करण्यापेक्षा आत डोकावायला मिळालं तर हवं आहे, अशी तुमची रास आता वागणार आहे. आपण आता यानंतर बघूया प्रत्येक नक्षत्रासाठी मेष राशीमधल्या शुभ दिवस कुठले. ओव्हरऑल सगळ्या मेष राशीसाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये काही स्पेसिफिक दिवस उत्तम आहेत. जुलैमध्ये 21, 22, 23, 29, 30, 31 जुलै उत्तम आहे. ऑगस्टमध्ये 1, 2, 5, 6, 9, 10, 15, 16, 17 ऑगस्ट. ओव्हरऑल सगळ्याच मेष लग्नासाठी हे दिवस शुभ कामांसाठी एकूणच शुभ परिणाम देणारे आहेत. आता या राशीमध्ये येणारी नक्षत्र अश्विनी हे केतूचं, भरणी हे शुक्राचं आणि कृत्तिका हे रवीचं. प्रत्येक नक्षत्रासाठी चांगलं काय आहे बघूया. आरोग्यदायी अश्विनीसाठी दिवस आहे 5 ऑगस्ट. धन मिळणार आहे 6 ऑगस्टला. गृहसौख्याचे दिवस आहेत 30 जुलै आणि 16 ऑगस्ट. कष्टामधून यश मिळेल. यश मिळणार आहे पण जरा थोडे कष्ट करावे लागतील असे दिवस आहेत 22 जुलै, 1 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट. भरणी नक्षत्राच्या लोकांसाठी आरोग्यदायी दिवस आहे 6 ऑगस्ट. धनदायी दिवस आहे 26 जुलै आणि 15 ऑगस्ट. गृहसौख्य तुम्हाला मिळणार आहे 21 जुलै, 31 जुलै, 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट. कष्टसाध्य यश आहे 23 जुलै, 6 ऑगस्ट, 22 ऑगस्ट. नशीब चांगलं आहे असं वाटून जाईल असा दिवस आहे 5 ऑगस्ट. कृत्तिका नक्षत्रासाठी चांगले दिवस आहेत. आरोग्यदायी दिवस आहेत 29 जुलै, 15 ऑगस्ट. धन देणारे दिवस आहेत 30 जुलै, 16 ऑगस्ट. गृहसौख्याचे दिवस आहेत 21 जुलै, 1 ऑगस्ट, 9 ऑगस्ट. अचानक धन मिळेल. काहीतरी असं वाटेल की अरे हे मी विसरलो होतो, हे अचानक आलं मला. हा दिवस आहे 5 ऑगस्ट आणि नशीब आहे आपलं चांगलं याची परत एकदा खात्री पटवणारा दिवस आहे 9 ऑगस्ट. हे जे मी सांगितलं याच्यामध्ये जे धनयोगाचे दिवस आहेत, धनयोग म्हणजे घरात बसून तुम्हाला कोणी पैसे देणार नाही. जेवढं जास्त काम कराल तेवढे जास्त पैसे मिळतील. गृहसौख्याचे जे दिवस आहेत त्यात घरामध्ये कार्यक्रम ठरवा, लोकांना भेटी द्या, छान जाईल तुम्हाला संपूर्ण महिना. कष्टातून यश देणारे जे दिवस आहेत, तुमची तब्येत चांगली ठेवा, कष्ट करा आणि कार्यरत राहा. नशीब, ज्या दिवशी आपल्याला नशीब चांगलं आहे असं वाटतं, ह्या दिवसांमध्ये चांगलं काहीतरी घडणार आहे आपल्या आयुष्यात याची खात्री पटून जाईल. आपण हे सगळं भविष्य पाहिलं. आता आपण मेष लग्नासाठी मी जे स्पेसिफिक म्हणाले 3 ग्रहांचे योग वेगळे होत आहेत, ते काय करतील हे बघूया. मेष रास आणि मेष लग्नासाठी आत्ता मंगळ मिथुनेमध्ये 3रा किंवा तृतीयात, कन्येतला शुक्र 6ठात म्हणा किंवा 6वा म्हणा, मिनेतला शनी 12वा किंवा व्ययामध्ये आहे. मीडिया कलाक्षेत्रामध्ये मंगळाची ऊर्जा, धनसंपत्ती, राजयोग, भौतिक सुख सगळं मिळणार आहे. पण शनी मंगळ आणि शुक्र यांचा केंद्रयोग झालेला आहे. शनी मंगळाचा केंद्रयोग हा शिस्त आणि ऊर्जेची टक्कर, त्यामुळे संघर्षातून सफलता देणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे, पॉलिटिकल लोक, सेनेमध्ये काम करणारे यांना लीडरशिप मिळती आहे. पण यांनी थोडासा हट्टीपणा सोडून काम करायचं आहे. हे जास्त करून 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्टमध्ये अंशात्मक केंद्रयोग होतो आहे. कारण शुक्र पण केंद्रात आहे आणि शनी मंगळ पण केंद्रात आहेत. नीच शुक्रावर या शनी मंगळाची दृष्टी आहे. त्यामुळे नात्यांच्या बाबतीत मंगळ जरा ॲग्रेसिव्ह होईल. शनी प्रेमामध्ये व्यवहारी होईल. शुक्राच्या विलासतेवर अंकुश ठेवाल तर शिस्त आणि ऊर्जा यातून तुम्हाला सफलता मिळणार आहे. थोडा हा वेगळा योग होता म्हणून मी सांगितलं पेशन्सनी जरा पूर्ण बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला जास्त स्पेसिफिक मला सांगता येईल. आवडला असेल तुम्हाला तुमच्या राशीचं भविष्य, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.